हजारो वर्षांनंतर हा प्रसंग ऐकताना आणि वाचताना डोळे भरून येतात। एका आईची कल्पना करा, काय वाटलं असेल कौशल्येला की माझं पिल्लू उद्या राज्याभिषेक त्या सिंहासनावर बसणार आहे आणि आज वल्कल नेसून वनात जाते। अहो, साधी ओला बुक केलेली मिळाली नाही तर आपण किती चिडचिड करतो आणि तद्दन सगळ्यांना शिव्या घालतो। आणि ते आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग घडलाय आणि ती राजस्नुषा जी आहे, जी अलंकाराने मंडित असावी आणि सिंहासनावर बसावी, ती सुद्धा वल्कल घालून जातीये। खरं तर ती अट नाहीये, वरामध्ये फक्त रामचंद्रांना पाठवायचंय, लक्ष्मणाचा संबंध नाहीये। पण अत्यंत उच्च कुलीन अशी पतिव्रता असलेली साध्वी जानकी ही सुद्धा चाललेली आहे। आता जेव्हा रामचंद्र, लक्ष्मण आणि जानकी हे वनाला जातात, वनवासाला जातात, त्या प्रसंग माहितीये, शृंगवेरीपुराला सगळा तो त्यांचा काफिला थांबलाय आणि रात्री त्या सगळ्यांना आत्ताच्या भाषेत मिसगाईड करून प्रभू रामचंद्र निघून गेलेत, कारण त्यांना माहितीये की हा सगळा जथा आपल्या बरोबर येईल आणि कदाचित हा आपल्या बरोबर अन्नपाणी वर्जित पण करेल। असं नाही होऊन चालणार। राजाला प्रजेची जबाबदारी आहे, प्रजेची काळजी आहे आणि म्हणून तिथं पुढे निघाले। त्या अरण्यामध्ये प्रसंग सांगते। प्रभू रामचंद्रांचे हे जे घडले हे सगळीकडे कळतच, काही ईमेल आणि फोन असायची गरज नाही, त्या सगळ्या गोष्टी समजलेल्याच आहेत। तर जेव्हा ते त्या अरण्यामध्ये प्रवेश करतात, त्या अरण्याची वनाची अशी एक वनदेवी असते, तर त्या वनदेवीला आनंद होतो की अरे वा, स्वतः परमात्माच येतो रामचंद्र आणि जानकी ती काय सगळ्या जगाची जननी आहे, ती अंबा माता आहे। तर हे तिघं आपल्या वनात येणार म्हणून वनदेवी अगदी आनंदित होते। वनदेवी म्हणजे त्यावेळेला असं होतं की एखादा पर्वत असेल हिमालय तर त्याचा देव, त्याचा हिमालय देव, एखादी नदी असेल तर गंगा असेल तर त्याची देवता म्हणजे गंगा माता, हे प्रातिनिधिक रूप आहे। तसंच ती वनदेवी जी असते ती वनदेवी आनंदित होते, अरे वा वा, राम लक्ष्मण सीता येणार, आणि ती आनंद व्यक्त करत येते आणि ती प्रभू रामचंद्रांचं स्वागत करते की या 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 प्रभू, या या, मी काय करू तुमच्यासाठी, मला तुमची किती सेवा करावीशी वाटते, तुम्हाला फळं आणून देऊ का, किंवा काय तुमची सेवा करू, कुठल्या प्रकारे मी सेवा करू म्हणजे माझं आयुष्य धन्य होईल, असं वनदेवी म्हणते। प्रभू रामचंद्र म्हणतात, माते आम्ही तर आता वनवासाला निघालोय, आम्हाला तर काहीच नको आणि ते काहीही घेण्याची अनुज्ञा पण नाहीये। वनवास म्हणजे कुठेही राहायचं नाहीये, दुसऱ्याच्या घरी त्यांनी केलेलं घ्यायचं नाहीये, सेवा पण घ्यायची नाहीये। पण ती हट्टच करते, नाही राम काहीतरी मला सांगा, काहीतरी मला तुमच्यासाठी करू दे। आणि मग रामचंद्र तिला म्हणतात, हे वनदेवी, तुला जर आमच्यासाठी काही करायचंच असेल ना तर तू एक कर। काय? आम्ही ज्या रस्त्यावरून आलो ना, ह्या रस्त्यातील खूप काटेकुटे, वनच येते, झाडांचे काटेकुटे पडलेत, पानं पडलेत, काही टोचतायत, काही वाळलेली आहेत, याच्यावरूनच रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामणी आलेले आहेत। रामचंद्र म्हणतात वनदेवीला की हे जे काटेकुटे आहेत ना, हे स्वच्छ करणं मी तुला सांगणं अगदी योग्य नाहीये, पण तुला जर आमची सेवा करावीशीच वाटत असेल तर तू एक कर, हा जो सगळा रस्ता आहे ना, जिथून आम्ही या अरण्यामध्ये आलो, हा रस्ता जरा स्वच्छ करशील का? स्वच्छ म्हणजे कसा, ते काटे कुठे फक्त काढ। वनदेवी हसते आणि म्हणते, प्रभो तुम्ही परमात्मा आहात, जगनियंता आहात, तुम्ही स्वतः तिघजण याच्यावरनं आधी आलाच आहात, म्हणजे आजच्या वर्षात ऑलरेडी पोहोचलेला आहात। आपण जिथून जातो तो रस्ता नीट करायची काळजी घेतो का आपण? पडलं असेल काही, चल मी आले ना पुढे, आपण कलियुगात आहोत, आपला विचारच नको करायला, आपण आपल्या पुरतं बघतो। तिला आश्चर्य वाटतं, प्रभू रामचंद्र इतके आले चालून आणि आता कोणासाठी तो रस्ता स्वच्छ करायचा आहे, आता कोणाला वनवास होणार आहे आणि कोण येणार याच्यातनं? थोडीशी हसून वनदेवी म्हणते, प्रभो मी ते काय नक्की करीन, पण मला समजलं नाही, ज्या रस्त्यावरून तुम्ही इथेपर्यंत पोहोचलेला आहात तो रस्ता स्वच्छ करायची काळजी तुम्ही का करत असावेत? प्रभू रामचंद्र हसले आणि म्हणाले, मला वाटलं होतं ही शंका तुला येईल। हे देवी, आम्ही या रस्त्यावरनं तर पुढे आलो आहोत, पण तो जो माझा वेडा भाऊ आहे ना भरत, तो धडपडत येणार या रस्त्यावरनं, काहीतरी कारण काढून मला मनवायला म्हणा, भेटायला म्हणा, कारण दोघांची भेट झालेली नाहीये। भरत त्यावेळेला आजोळी आहे, अश्वजितांच्या घरी आहे, त्यांना शिक्षणासाठी किंवा काही कामासाठी पाठवलेले आहे। तो माझा वेडा भरत माझ्या मागे येणार आणि त्या भरताच्या पायाला काटे कुठे टोचून नये म्हणून हा रस्ता तू स्वच्छ कर वनदेवी। काय सांगते कथा, भावाभावांनी एकमेकांवरती कसं प्रेम करावं। अख्ख्या रामायणामध्ये सावत्र हा शब्द नाहीये, आठवायला लागतं की ही चारी भावंड सावत्र असो। अशी आपली प्रभू रामचंद्रांची कथा दिव्य आहे। पुन्हा पुन्हा वाचलं ना, खरं एखादी गोष्ट दोनदा तीनदा वाचली की त्यातला इंटरेस्ट आजच्या वर्षात कमी होतो,
पण जसं जसं आपण रामकथा वाचून ऐकू ना, प्रत्येक वेळा त्यांच्यातल्या दिव्यत्वाची अनुभूती येते. असे राम लक्ष्मण, अशी सीता आपल्या घरी जन्माला यावी ना, आणि म्हणूनच ही कथा ऐकायची. पुन्हा एकदा जय जयकार करूया. भगवान प्रभू रामचंद्र महाराज की जय. जय श्रीराम.